पट्ट्याने मोजता येते. पण आपलं डेफ्रेश वापरत असताना तुम्हाला ते मोजायची गरजच पडत नाही, न्यूट्रल करून टाकते, म्हणजे पाहिजे तसा ठेवण्यात येईल. त्याच्यामुळं तुमचं उत्पादन एकसारखं राहतं. आणि आपलं बघा तुम्ही, जर एखादं पान असेल, आता इथे समजा वापर झाला का इथे नाही, आता हे पान आहे की नाही, समजा ह्या फांदीचं हे पान जर सारखं असेल तर प्रत्येक पान सारखं दिसेल जेव्हा डे फ्रेश मारतात. म्हणजे कपाशीतही तसंच, प्रत्येक पान मोजून घ्यायचं सारखंच राहतं प्रत्येक पराठीचं. आता प्रत्येक पराठीचं जेव्हा पान सारखं राहील, म्हणजे जे पान आहे, तर तेव्हा युनिफॉर्म माल तयार होईल, फुलगळ होणार नाही, फोटोसिंथेसिसची क्रिया जास्त राहील. आणि पान म्हणजेच फॅक्टरी आहे झाडाची, अन्नद्रव्याची. कारण की फोटोसिंथेसिसद्वारे अन्नद्रव्य तयार होते आणि तेच मुळीला जाते आणि नंतर मुळी चालू होते, नंतर अपटेक वाढते. तर याच्यामध्ये ही क्रियाशीलता आपलं डे फ्रेश फास्ट करते. त्याच्यामुळं बाकी पिकांपेक्षा जिथं डे फ्रेश आहे ते पीक वेगळं राहते. आणि हा फरक तुमच्या डोळ्यांनी 24 तासापासून जाणवायला सुरुवात होते. असं त्याचं गणित आहे. आता चंदनाला पाणी कमी लागतं. मागच्या वर्षी मागून पाणी फार जास्त झालं, तर मी 8-8 दिवसाचे 3 फवारे काढले. मग अच्छा, ते क्वालिटी चेंज होऊन गेली होती.